चंद्रपूरमध्ये आयात उमेदवारांना प्राधान्य दिल्यानं सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याचं कळतंय। मंत्री सुधीर मुनगंटीवार दिल्ली दरबारी आपली नाराजी मांडतील अशीही माहिती मिळतेय। कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। सुधीर मुनगंटीवार त्यासाठी तातडीनं दिल्लीला रवाना झालेत, तर भारतीय जनता पक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना मैदानात उतरवू शकतो अशी चर्चा, त्यामुळे चंद्रपूर विधानसभेवरून भाजपमध्ये घमासान सुरू आहे। आणि या संदर्भात सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बातचीत केली आहे तुषार कोहळे यांनी। आपल्यासोबत मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार सर आहे। सर, दिल्लीला चाललेले आहे, काय विषय आहे? नाही, दिल्लीला काही कामासाठी चाललो आहे, राजकीय कामासाठी चाललो आहे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका, त्यांचं मत हे आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचावं यासाठी मी दिल्लीला चाललो आहे। काही स्थानिक तुमच्या जिल्ह्यातील नेत्यांना तिकीट मिळत नाही असं चिन्ह दिसत आहे, त्यामुळे कुठेतरी त्यांची बाजू मांडायला चालले? नाही, त्यांची बाजू मांडण्यापेक्षाही चंद्रपूर विधानसभेच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांची इच्छा आहे की ज्यांनी 5 वर्ष काम केलं त्याला तिकीट दिली पाहिजे। अन्यथा भविष्यामध्ये कुणीही कार्यकर्ता संघटन चालवण्यासाठी काम करणार नाही। निष्ठावान ज्यांनी 5 वर्ष नव्हे 25 वर्ष पक्षाचं काम केलं, पक्ष संघटना वाढवली, त्यांना तिकीट देण्याच्या ऐवजी आयात करून तिकीट दिली तर संघटन जे आहे ते विस्कळीत व्हायची शक्यता आहे। ज्या उमेदवारांनी 5 वर्षामध्ये अनेक पक्ष बदलवले त्यांना तिकीट देण्याचा विचार जर पक्ष करत असेल तर यातून कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नाराजी निर्माण होते आणि पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून ही नाराजी अवगत केली पाहिजे। शेवटी पक्षाने काय निर्णय करायचा नेतृत्वाने हा त्यांचा अधिकार आहे, पण पक्षाच्या नेत्यांपर्यंत कार्यकर्त्यांची जर नाराजी पोहोचवली नाही, संघटनेच्या संदर्भातला भाव आणि आशय पोहोचवलं नाही, तर फक्त निवडणूक लक्षात घेऊन निवडणुकीतले निर्णय केले तर मग नंतर मात्र संघटन हे पूर्णपणे सेवाभावी संघटनेच्या ऐवजी ते व्यावसायिक संघटन होईल। आणि म्हणून कार्यकर्त्यांनी आग्रह केला, काल साधारणतः 500-700 कार्यकर्ते आगे त्यांनी आग्रह केला की आमची भावना, आम्ही 700 लोक तर जाऊ शकत नाही, पण आमची भावना तुम्ही तरी पोचवा, कारण आम्ही तुमच्यासोबत काम करतो आणि तुम्ही जर ही भावना पोचवली नाही तर कदाचित नेत्यांच्या हे लक्षात येणार नाही की तीव्रता काय आहे, असंतोष काय आहे, मनाची भावना काय आहे। वारंवार निष्ठा बदलवणाऱ्या, पक्ष बदलवणाऱ्यांना जर आपण तिकीट दिली तर उद्या पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता महानगरपालिका असेल किंवा कोणतीही निवडणूक असेल अशाच पद्धतीने निष्ठा बदलवेल, एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न तो करणार नाही। कार्यकर्त्यांच्या काय भावना होत्या, कोणाला तिकीट द्यायला पाहिजे चंद्रपूरमधनं? नाही, आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यापैकी दिली पाहिजे आणि प्रामुख्याने त्यांनी ब्रिजभूषण पाजारे जो अनुसूचित जातीचा तर आहेच, पण साधारणतः 1990 पासून तो काम करतो। जिल्हा परिषदमध्ये सभापती होता, जिल्हा परिषदमध्ये सदस्य राहिला, पंचायत समितीचा सदस्य राहिला आणि जी म्हणून निवडणूक लढवली ती त्यांनी जिंकली आहे। कार्यकर्त्यांसोबत चांगली वर्तणूक ठेवली आहे। आता निष्ठेने राहणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी जर उद्या पक्ष राहिला नाही, मी समजू शकतो की एखाद्याला पक्षात घेऊन तिकीट दिली तर ती त्या वेळेची गरज असते, पण 5 वर्षामध्ये अनेकदा पक्ष बदलवणाऱ्यांना जर तिकीट देण्याची पद्धत सुरू केली, एकदा दोनदा नव्हे तर अनेकदा, तर मग त्यातून मात्र वाईट परिणाम कार्यकर्त्यांच्या मनावर होईल आणि पुढे मग त्या पक्षाला संघटित ठेवणं, कार्यकर्त्यांना संघटित ठेवणं, कार्यकर्त्यांच्या समोर भूमिका मांडणं हे अवघड होतं। लोकसभा निवडणुकीमध्ये एक परिणाम पाहायला मिळाला की आयात केलेल्या नेत्यांना कुठंतरी पक्षाने किंवा मतदारांनी नाकारलं, ती पुनरावृत्ती होऊ नये यासाठी देखील खबर घेतली जाते। काय खबरदारी घेताय ते तर देवेंद्रजीच सांगू शकतील, कारण सारे अधिकार देवेंद्रजीला असल्याने याची माहिती तर ते सांगतील, याचा फायदा किती, नुकसान किती। आयात करणं गुन्हा नाही आहे, पण आयात करताना ज्या ठिकाणी आपण कमी आहोत, ज्या ठिकाणी आपलं संघटन हे कमजोर आहे, त्या ठिकाणी असे निर्णय घेणं योग्य आहे। सुदृढ माणूस आहे तर त्याला आपण सगळ्यांनी गावतो का? नाही गावत।
कारण तो सुदृढच आहे, त्याला सगळी घावण्याची आवश्यकता नाही. तसं पक्षामध्ये एखाद्या मतदारसंघात आपण कमजोर आहोत, संघटन कमजोर आहोत, त्या ठिकाणी तुम्ही आयात केलं तर तिथं पक्षविस्तारासाठी ते योग्य आहे. पण जिथं पक्ष संघटन मजबूत आहे, एखाद्या समयी आपण कदाचित पराभूत झालो असू, म्हणून आपण बाहेरून घेणं, याला कार्यकर्त्यांना असं वाटतं की आम्ही 5 वर्ष आमच्याकडून राबवून घेतलं जातं, आमच्याकडून सतरंज्या उचलून घेतल्या जातात आणि मग आमच्या नशिबामध्ये मात्र पुन्हा एकदा फक्त भाषणातून त्यांना टॉनिक दिलं जातं. मग हा भाव हा दूरगामी पक्षाच्या संघटनेवर प्रतिकूल परिणाम करणारा ठरू शकतो आणि म्हणून पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून भावना पोचवणं गरजेचं आहे. चंद्रपूर विधानसभेमधलं चित्र आहे की आणखी इतर विधानसभामध्ये देखील असं चित्र आहे की पक्षातल्या कार्यकर्त्यांना तिकीट द्या? साधारणतः काल जे 700-800 कार्यकर्ते एकत्र येऊन बैठक घेतली, तिथं फक्त चंद्रपूर विधानसभेपुरती मर्यादित आहे. भारतीय जनता पक्ष सर्वे करतात, सर्वेच्या आधारावर निर्णय घेतात, तर मग अशा प्रकारे निर्णय कसे काय पुढे येतात? नाही, फक्त सर्वेच्या आधारावर भारतीय जनता पार्टी निवडणूक घडवत नाही ना, तर सर्वात सोपी आहे. कार्यकर्त्यांचं मत भारतीय जनता पार्टी लक्षात घेते आणि सर्वेनीच जिंकली असती तर मला वाटतं की आपण मग लोकसभेत हरलोच नसतो. तेव्हाही तर सर्वे केले ना, लोकसभेत सर्वे केले नाही असं तुमचं मत आहे का? असं नसतं. शेवटी निवडणुकीमध्ये सर्वे एक छोटासा अंदाज देतो. निवडणुकीच्या विजयासाठी कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे आणि पक्षाचा आत्मा असणारा कार्यकर्ता याला जर टाळून फक्त सर्वे रिपोर्टवरच केलं असतं तर मग तर आपण महाराष्ट्रातील उमेदवार देताना सर्वे बघितले होते. शेवटी कार्यकर्ता हा वातावरण बदलवतो, त्याच्या मनामध्ये विजयाची मानसिकता नसेल तर मग अडचणी निर्माण होतात. सर धन्यवाद. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.